पिता पुत्र पवित्र आत्म्याचे नावे आमेन. प्रियानो, या सर्व गोष्टीमध्ये कुठेतरी पवित्र आत्मा करणारा काम आहे. हालेलुया. आज आपल्या अंमलामध्ये असलेले मार्टिना सिस्टरांचा भाऊ आणि मम्मी इथे बसलेला आहे. एकदा मार्टिना सिस्टर आणि मी कुठेतरी प्रवास करत जात आहे. कुठे जात आहे मला माहित नाही. आणखी एक तरी सिस्टर आमच्या सोबत होते. कोण सिस्टर आहे मला आठवत नाही. हालेलुया. धन्यवाद येशू. प्रवास चालू असताना जेवढे लोकांनी कॉल केला त्या सगळ्यांना मी सांगितलं, माझ्या बरोबर एक मस्त गायिका सिस्टर आहे, ते सिस्टर गाणे म्हणणार, तुम्ही सिस्टरांच्या बरोबर गाणे म्हणा. हालेलुया. आम्ही प्रवासामध्ये जितके लोकांनी फोन केला त्या सगळ्या लोकांना फोन येताना मी सांगायचो की माझ्या बरोबर गायिका सिस्टर आहे, सिस्टरांच्या सोबत मी गाणे म्हणा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सिस्टरांचा मी मोबाईल त्यांच्या हातामध्ये देत होतो. सिस्टरांच्या सोबत ते लोक गाणे म्हणायचे. सिस्टर आनंदाने उत्साहाने गाणे चालू करायचे. प्रत्येक ठिकाणी नवीन नवीन गाणे सगळी म्हणली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तरी प्रियानो, जितके लोकांनी त्या दिवशी फोन केला त्या सगळ्या लोकांनी सिस्टरांच्या गायनाद्वारे बरे झाले. हालेलुया. धन्यवाद येशू. आणि सिस्टरना देवाने दान दिलं, कारण प्रत्येक व्यक्ती बरोबर सिस्टर जे गाणे म्हणत होते ते नवीन नवीन गाणे आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला असे बोलायचं आहे की एक व्यक्ती पवित्र आत्म्याचा स्वागत केलं तर तेव्हापासून त्या व्यक्तीला चालवण्याचं काम कोण करणार? पवित्र आत्मा करणार. प्रेज द लॉर्ड. याकोबाच्या कुटुंबावर कोणाचं शासन चालू आहे? येशू ख्रिस्ताचं शासन चालू आहे. येशू ख्रिस्ताचं शासन कोण चालवत आहे? पवित्र आत्मा चालवत आहे. हालेलुया. येशू ख्रिस्त म्हणून बोललं तर लगेच येशू ख्रिस्त स्टीअरिंग वरती बसलेला आहे, बाकी सर्व लोक पाठीमागे असं नाही. हालेलुया. देवाच्या राज्यामध्ये सर्वांच्या प्रेमाचा शासन आहे. पवित्र आत्मा प्रेरणा द्यायला प्रत्येकाच्या हृदयामध्ये पोहोचणार. हालेलुया. धन्यवाद येशू. करिंथीयांस लिहिलेले पहिले पत्र, पहिले अध्यायातील 21 वचन. कारण जग देवाच्या ज्ञानाने वेष्टीत असताही त्यांना आपल्या ज्ञानाच्या योगाने देवाला ओळखता आले नाही. तेव्हा गाजविलेल्या वार्तेच्या मूर्खपणाच्या योगे विश्वास ठेवणाऱ्या लोकांचे तारण करणे देवाला बरे वाटले. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. देवाला काही बरं वाटलं. आता तुम्ही ऐकलेलं वचन सिस्टर परत एकदा वाचा. कारण जग देवाच्या ज्ञानाने वेष्टीत असताही त्यांना आपल्या ज्ञानाच्या योगाने देवाला ओळखता आले नाही. हालेलुया. कोणाला देवाला ओळखता आलं नाही? कोण ओळखू शकलं नाही?
ज्ञानी हालेलुया. डोकवाले लोक. मी आज सकाळी तुम्हाला सांगितलं संत बोनवंजर यांनी बोललेली गोष्टी. हालेलुया. संत बोनवंजरनी सांगितलं की पिता पुत्र पवित्र आत्मा. हालेलुया. आदम आणि हव्वा घरातून बाहेर पडत आहे तेव्हा गाय दिसले, मेंढरू दिसले, सिंह दिसले, वाघ दिसले. हालेलुया. जे काही समोर दिसत आहे त्या सर्व गोष्टीमध्ये हालेलुया आदम आणि हव्वा पिता पुत्र पवित्र आत्मा यांचं प्रेम पाहत होते. त्या काळामध्ये तसे होते. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. पोप फ्रान्सिसनी त्या गोष्टीबद्दल बोललेले वाक्य असे आहे की हालेलुया पवित्र त्रैक्याला पाहण्याच्या किल्ली प्रत्येक वस्तूमध्ये होते. थोडा फिलॉसॉफी सारखा गेला का? मी काय बोलतो तुम्हाला समजत आहे? नाही समजत. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे जे फादरांचे कपडे आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मुंबईमध्ये सिस्टर लोकांनी सेंट पॉल सिस्टर लोकांनी तिथे या कपडे तयार केले म्हणून समजा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या कपड्याच्या कॉलरच्या पाठीमागे काय दिसणार तुम्हाला? सेंट पॉल्स मुंबई. हालेलुया. हे बघितल्यावर आपल्याला काय कळणार? हे मुंबई सेंट पॉल सिस्टर लोकांनी तयार केले. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. धन्यवाद येशू. आदम आणि हव्वा जेव्हा डोळे उघडून बघत आहे समजा एक वासरू समोर आला. हालेलुया. तिथे वासरू तर दिसत आहे तरी आदम बघताना अरे आबा पिता. हालेलुया. पुत्र येशू पवित्र आत्मा. हालेलुया. म्हणजे जगामध्ये कुठल्याही सृष्टीकडे बघताना सगळ्या सृष्टीमध्ये सगळ्यात सृष्टीकर्ता कोण आहे? हालेलुया. प्रभू येशू. हालेलुया. काळजीकरास लिहिलेल्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे सगळं काही त्याच्या द्वारे त्याच्या मध्ये आणि त्याच्यासाठी बनवण्यात आले. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. कुठेही बघताना पिता पुत्र पवित्र आत्मा. हालेलुया. आदामाला दिसत होते पाप व्हायच्या अगोदर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जेव्हा पहिल्यांदा पाप झाले हालेलुया त्यानंतर हे सर्व दिसणं बंद झालं. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता आपण करिंथीतील लोकांसाठी पौलाने लिहिलेले जे पत्र आहे त्यातील दुसरा अध्यायातील 11व वचन आता ऐकूया. मनुष्याच्या ठाई वसणारा जो आत्मा त्याच्या वाचून मनुष्यांच्या गोष्टी ओळखणारा मनुष्यांमध्ये कोण आहे? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. एकदा मी ताबोर आश्रमामध्ये असताना एक आजी आणि आजोबा दोघे मिळून मला भेटायला आले. प्रेज द लॉर्ड.
आली मला सांगितलं फार एक मोठा समस्या घेऊन आम्ही आलो आहे. हालेलुया. मी सांगितलं तुमच्या समस्या बोलायच्या अगोदर मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. हालेलुया. मी त्याला सांगितलं की येशू तुम्हाला सांगत आहे तुम्ही एवढे एक काम पूर्ण करून घ्या. हालेलुया. मी एवढे काम करा म्हणून त्यांच्याशी बोलताना पहिले नवऱ्याने बायकोकडे बघितले. हालेलुया. बायकोनी नवऱ्याकडे बघितले. दोघे एकमेकांकडे थोडं बघत बसले. हालेलुया. त्यानंतर नवऱ्याने मला बोलले, फादर आम्ही तुमच्याशी काय बोलायला आलं माहिती आहे, मला पण डायव्होर्स पाहिजे, तिला पण डायव्होर्स पाहिजे. आम्ही दोघे ठरवून आलो, फक्त आम्हाला तुमच्याशी बोलायचं होतं बस. हालेलुया. त्यानंतर नवऱ्याने बोलायला चालू केलं, फादर बेबी तुम्ही बोलल्यामुळे आमच्याशी बोलायच्या अगोदर तुम्ही आम्हाला असे बोलल्यामुळे मला तर आता डायव्होर्स नको आहे. हालेलुया. बायकोनी सांगितलं मला पण नको. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समस्या तिकडे सुटलं. हालेलुया. मला त्यांच्या बरोबर 3 मिनिट बसायच्या पाळी आली नाही, त्यांच्या समस्या सुटली. हालेलुया. तुम्ही आता ऐकलेले हे वचन तुम्हाला कळालं. समोर आलेल्या व्यक्तीच्या संबंधातील गोष्टी कोण ओळखत आहे? फादर बेन्नीच्या संबंधातील गोष्टी फादर बेन्नी ओळखत आहे. हालेलुया. देवाच्या राज्याच्या संबंधातील गोष्टी पवित्र आत्मा ओळखत आहे. पोटाचे आणि कमरेचे त्रास कोणाकोणाच्या येशूने पूर्णपणे काढून टाकलेला आहे. कमरेचा त्रास असलेले सगळे लोक जरा हात वर करा. कमरेला आता ते त्रास आहे का बघा, वाकून वगैरे बघा. आणि कमरेचा त्रास आता बिलकुल वाटत नाही. वाकून बघितलं, इकडे तिकडे करून बघितलं, अजिबात दुखत नाही. या अनुभव आलेले लोक आता हात वर करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 वर 39 लोकांचे हात दिसले. हात खाली करा. हालेलुया. येशूने आशीर्वाद दिलेला आहे. आईच्या गोट्याला दुखणे आहे असे कोणाला तरी पूर्ण हिलिंग मिळालेला आहे. अजून कोणतरी असू शकत आहे. हे पाय मुरगळणे वगैरे जे होत आहे, कधी कधी पाय असे मुरगळून जात आहे, अधून मधून असे त्रास होत आहे, असे कोण आहे? तुमच्या पाय आता बघा कसं वाटते? बरे वाटते आता? पहिल्यासारखं आहे? दुखते आता? नाही दुखत. हा, टाळ्या वाजव. तुम्हाला काय काय बरं वाटते? कमरेचं पण बरं वाटते, पायाचं पण बरं वाटते. हालेलुया. मी येशूकडे आज तुमच्यासाठी जरा रडत मागितलं होता. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. तुमच्यामध्ये काही लोक हार मानत बसले म्हणून येशू सांगत आहे. हालेलुया.
हार मानल्या. हालेलुया. देवाची लेकरं शैतानाच्या समोर किंवा काही प्रकारच्या आजाराच्या समोर वगैरे आपण हार मानायची गरज नाही. आपले विश्वास आपण कबूल करत राहायला पाहिजे. सर्व शक्तिमान परमेश्वर बाप आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.